दोन्ही पाहे जैसी स्थिती आहे तैशा परी राही कौतुक पाही संचिताचे ऐका रे शिखराज मी कोण अय्या राजकोट नगरीचा राजा शामराव श्यामाला म्हणत असता त्या भवानी माताच्या कृपेने आमच्या या दरबारामध्ये कुठल्याच काही गोष्टीची कमी नाही. धन दौलत नोकर चाकर दास दाशा परिपूर्ण आमच्या या दरबारामध्ये भरून पूर्ण उरलेला आहे. आणि त्याच परमेश्वराच्या कृपेने आमच्या पोटी एक नाही 2 पुत्र रत्न प्राप्त झालेले आहे. प्रथमतः आम्ही लग्न केलं महाराणी इंदिरा तिला आम्ही परणून आणली आणि 12च महिन्यामध्ये तिला प्रभू परमेश्वर पावला आणि तिला एक मुलगा झाला. नाव त्याचं आम्ही चंद्र असं ठेवलेलं आहे. चंद्र बोलता बोलता 12 महिन्याचा झाला आणि तो 12 महिन्याचा असतानाच अचानक त्याची आई इंदिरा आजारी पडली आणि त्याच आजारपणामध्ये आम्हा सर्वांना सोडून ती स्वर्गवाशी निघून गेली बिचारी. महाराणी इंदिरा स्वर्गवास गेल्याच्या नंतर चंद्र हा कुणासंगे बोलेना कुणासंगे खेळेना वेळेवरती जेवण करेना नर्वस राहायला लागला. म्हणून आमच्या घरातील काही सदस्य मंडळींनी आम्हाला सांगितलं की महाराज चंद्र जर असा नर्वस राहायला लागला तर चंद्राच्या बुद्धीवरती परिणाम होईल. म्हणून त्याचा सांभाळ करण्यासाठी आणि त्याच्या पाठीवरनं माईचा हात फिरवण्यासाठी तुम्ही दुसरं लग्न करा. आम्हीही विचार केला की खरं आहे जर चंद्र असाच कायमचा नाराज राहायला लागला तर त्याच्या बुद्धीवरती खरोखर परिणाम होऊन जाईल त्याच्या संस्कारावरती परिणाम होऊन जाईल. मग त्याचा सांभाळ करण्यासाठी आम्ही दुसरंही लग्न केलं. दुसरी महाराणी आमची इमलावतीला आम्ही परणून आणली आणि 12च महिन्यामध्ये तिलाही प्रभू परमेश्वर पावला. शिपो महाराजांचा विजय असो. आशीर्वाद बोला. आला ड्युटीला आलो. पण का रे बोला. तुझ्या ड्युटीचा वेळ काय रे? 8 वाजेचा. आता घडी बघ जरा किती वाजले? 7:30. हे नाही 8:30 झाले. 8:30 झालेले आहे. हो. मग आज तुला एवढा उशीर का? मी सांगू मी सांगतो बाबा. तर मी सांगतो मी सांगतो ना. सकाळ सकाळी उठलो, आंघोळ स्नान केली, ड्युटीचे कपडे अंगावर चढवले, निघलो रस्त्यानं. मग आपल्या गावाच्या बाहेर एक साधू बाबांचं मठ आहे. हो 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 आहे ना. मग सारे गाववाले मठावर जात होते. मी बी विचार केला गाववाले मठावर जात आहे, आपणही मठावर जावं आणि बाबाचं दर्शन घ्यावं. वा 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 चांगला विचार आहे. माणसाने कुठं काही कामाला जायचं असलं नाही तर बाहेर गावी जायचं असलं तर भगवंताचं दर्शन करावं, साधू संतांचा आशीर्वाद घ्यावा म्हणजे समाधान वाटतं मनाला की नाही. हा मग गेलो मठात, बाबाचं दर्शन घेतलं, दोस्त मित्र भेटले, चहा पाणी केली आणि मठाच्या बाहेर निघत होतो. तो फक्त मला बाबाने आवाज दिला. काय म्हणे? म्हणे हे शिपाई कुठे चालला म्हणे. म्हणता बाबा मी ड्युटीला चाललो. म्हणे तू ड्युटीला जा, मी तुला एक प्रश्न विचारतो त्याचं मला उत्तर देऊन जा म्हणे. हो म्हणजे काही प्रश्न विचारण्यासाठी तुला या ठिकाणी त्यांनी थांबवून घेतलं. हो हो त्यांना असं वाटलं दरबारातलं शिपाई आहे मग याची आपण थोडी परीक्षा घेऊ आहे की नाही असं त्यांनी विचार केला असेल बरोबर. मग मी बाबाला बोललो, म्हणतो बाबा तुम्ही मला प्रश्न करा, जर मला उत्तर आलं मी तुम्हाला उत्तर देईन आणि नाही जर आलं माझ्या ड्युटीला मी निघून जाईन. बरोबर सांगितलं. मग लगेच बाबाने उत्तर सोडलं. हो हेंगाड्याचं तेंगाड, कोरपड्याचं सोरपट, 8 पाय 2 शेपट, 10 मिनिटं झटत आणि लगेच सुटतं. बापरे. अरे प्रश्न तर मोठा विचित्र दिसतो, अवघड प्रश्न वाटतो हा. शब्द मोठे बोगस आहे की नाही. पण
कसं असतं की शिवाई हा या प्रश्नाचे शब्द तर मोठे खराब वाटतात खराब वाटता ऐकायला बोगस वाटतात, कडू वाटतात, आहे की नाही? हो पण घरी हा काही काही प्रश्न असे असतात की ते ऐकताना थोडी कडू वाटतात, कडू वाटता पण त्याचं उत्तर गोड असतं, तू गोड असतो आहे की नाही? मग मग असातला काहीतरी प्रकार असेल. मग त्या साधू बाबाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं का तू? आता मी विचारात बोललो ना नाही? विचारात बोललो मी बाबाला बोललो म्हणतो बाबा हा. तुम्ही मला प्रश्न केला मी मान्य करतो हा. याचे उत्तर माझ्याकडे नाही तुम्ही मला प्रत्युत्तर करून सांगा म्हणतो बरोबर. लगेच बाबाने मला प्रत्युत्तर करून सांगितलं हो, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगून दिलं तुला. वा वा, काय उत्तर? हो ना, हो ना, सांग. हा? सांग. बाबा हा. मी तुम्हाला बोलून नको करून देऊ बोलून जाऊ का करून जाऊ? नाटकी रूपांतर नाही नाही तर मग चांगलं असेल तर. आहे का कोणी बघ बघ आता नाटकात काम करणारे कोणी किती पात्र आहे, काय आहे, तू पहा. सीमा जेवढी पात्र असेल तेवढी माणसं जमा कर. हा. आहे का कोणी? तेव्हा चांगली पोरगी भेटली. बाबा ए येंगाड ए येंगाड पहिला शब्द येंगाड ए तेंगाड येंगाड उरपट येतं सुरपट अरे हा उरपटाच्या सुरपट बाबा तिथे 4 पैकी मला 4 पैकी झाले 8 तिथे एक सुटलं माझी एक सुटली झाली 2 हेंगाड येतं तेंगाड उरपट येतं सुरपट 8 पाय 2 शब्द 10 मिनिटं झटतं आणि लगेच सुटतं हे शब्दच मोठे बोगस आहे रे. नाटकी रूपांतर तुम्ही बरोबर केलं, या परिणामी मस्त काम केलं, तुझं बी बरं झालं. पण मग उत्तर काही डोक्यात घुसत नाही. मग मला दिमागात तेच बसलं म्हणते बाबा हा. तुम्ही मला नाटकी रूपांतर करून सांगितलं हा. माझ्या दिमागात काय बसलं नाही हा. तुम्ही मला प्रत्युत्तर करून सांगा ना बाबा हा. बाबा मला काय म्हणायचं काय म्हण? म्हणे मूर्ख तुला माहित नाही का म्हणे तुला हे काय ते? तू बापरे, लहान लहान पोरं बी तुला सांगतील म्हणे लहान लहान पोरं लहान लहान पोरं सांगतील, छोटे छोटे पोशी. छोटे छोटे पोरशी हा. हे बी तुला सांगतील म्हणे ओ बापरे. आता बाबा हा. लहान मुलांच्या माझ्यामध्ये थोडं फरक आहे हा. मी ड्युटीचा माणूस आहे हा. तुम्ही मला प्रत्युत्तर सांगा म्हटलं हा, मग लगेच बाबाने मला सांगितलं सांगितलं हे, काय म्हणे? कुत्रा कुत्रीचे लेन म्हणून अरे अरे ओ नालायका, हा कुत्रा कुत्रीचा लेंडवूड कोणता बिघडेल साधू बाबा भेटला होता तुला? असा बिघडेल प्रश्न विचारणारा आलं माझ्या लक्षात. काय तुला कोणी साधू बाबा बी भेटला नसेल, तो मंदिरात बी गेला नसेल, बहुतेक रस्त्यानं येता येता कुत्रा कात्रीचा हा प्रकार कुठंतरी पाहिला आणि तुझाच प्रश्न तयार करून आणला का रे? रस्त्याने नाही पाहिला बाबा मी हा. जेव्हा 2 वाजता आपली गाडी झाली ना हा. तेव्हा पाहिलं मी त्यांची गर्दी माझ्या पैसे होती ओ. बाबा हा. एकच कुत्री होती हा. आणि 12 कुत्री होती मारा कुत्रा होता तुझ्या माईचा नालायक तुझ्या. कुत्रे किती होते आणि कुत्री किती होते एवढं बारीक ध्यान ठेवलं नालायक आणि हा? जो उद्या हा? खणगार दे. वेळ लागला म्हणजे काही ना काहीतरी बहाणा करतो. काय म्हणतो? मला तू आला हा आणि तो तुझा जोडीदार आला नाही कुठं पत्ता येते आराम करायचा? जा घेऊन या तुम्ही मला सांगा कमी नाही जा म्हटलं करो